सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं, ते असतं दागिन्यांमध्येही. सोने, चांदी, हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स. पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन सोबत आता तुमच्या जवळ. लग्नकार्य असो, सण असो वा खास क्षण, ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने, खास तुमच्यासाठी. ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना. सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे, संगमनेर मध्येच आहे आता नवनवीन दागिने. आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9372 012 044. संगमनेर शहरामध्ये सिद्धी संजोत अरविंद वैद्य यांच्या सिलिका कोचिंग इन्स्टिट्यूटचं उद्घाटन माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे आणि ध्रुव ग्लोबल स्कूलचे चेअरमन डॉक्टर संजय मालपाणी यांच्या उपस्थितीत पार पडलं. याप्रसंगी सिलिका इन्स्टिट्यूट पुणेचे डायरेक्टर चिरंजीत रेघे, सौ रेघे यांसह मान्यवरांची उपस्थिती होती. पुणे येथील सिलिकाची शाखा संगमनेरमध्ये सिद्धी अरविंद वैद्य यांनी सुरू केली आहे. संगमनेर तालुक्यातील अनेक मुलामुलींमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असते. त्यांना नाशिक, पुणे, मुंबई या ठिकाणी जावं लागतं. त्या ठिकाणी जाऊन राहण्याची आणि खाण्यापिण्याची व्यवस्था करणं पालकांना कठीण जातं. तर याच कल्पनेतून स्ट्रॉबेरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या डायरेक्टर डॉक्टर संजोत वैद्य आणि आर्किटेक्ट अरविंद वैद्य यांनी चिरंजीत रेघे यांच्याबरोबर चर्चा करून ही शाखा संगमनेरमध्ये आजपासून सुरू केली आहे. याबाबत आर्किटेक्ट अरविंद वैद्य, डॉक्टर संजोत वैद्य, सिलिका इन्स्टिट्यूटच्या संगमनेरच्या संचालिका सिद्धी वैद्य यांनी माहिती दिली. आता जग एवढं पुढे गेले, वेगाने सगळ्या गोष्टी माहीत होतात. सांगायचा मुद्दा आहे की त्यावेळेला हे काहीही नव्हतं. म्हणजे मी अक्षरशः अनावधानाने आर्किटेक्चर करून असं म्हणावं लागेल, ही वस्तुस्थिती आहे. आता तो अवेअरनेस आहे, मुलांना माहिती आहे, मुलांना कळतं, ते आम्हाला प्रश्न विचारतात. आता त्यावेळेला आम्ही स्वतःला खूप सुबुद्ध समजायचो, पण आता एकंदर पिढी आणि वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस, वेगवेगळ्या प्रकारच्या नवीन गोष्टी पाहिल्यानंतर आश्चर्य वाटतं की आपल्यातलं काहीही माहीत नव्हतं. त्यावेळेला मी अपघाताने आर्किटेक्ट झालो, पण हरकत नाही. जिथे हवं तिथे आपण स्वतःला सिद्ध करणं हे आपलं काम असतं. त्याप्रमाणे केलं. पहिले 2 वर्ष तर मला बरेच जण गावाकडचे म्हणायचे हा ॲग्रिकल्चरला आहे. मग वडील सांगायचं समजून आले नाही, ते बरोबर आहे. आणि वडिलांना हे माहीत होतं की आर्किटेक्चर चांगलं आहे, कारण त्यावेळेला बीटेकचा पण मला नंबर लागला होता. वडिलांनी मला कळवलं नाही महिनाभर. घराला मी फॉर्म घेतलं, पण म्हणे अरे त्याच्यापेक्षा खूप चांगले आर्किटेक्चरला दिवस चांगले, हे वडिलांना माझ्या माहीत होतं. मात्र हे 40 वर्षापूर्वी ही वस्तुस्थिती आहे. अशा पद्धतीने मी त्यावेळेला इथं आर्किटेक्ट झालो आणि आज तुमच्या समोर उभे आहे. योगायोगाने संजोत मॅडम असेल, सिद्धी असेल, पुढचं करिअर असेल, लाईफ असेल, ते फार वेगळ्या वळणावर आपण आता एकमेकांना भेटत आहोत. मी आपणा सर्वांचे सिलिका संगमनेरच्या वतीने खूप सहर्ष स्वागत करते. सिलिका म्हणजे नक्की काय, तर विचार करा, तुमच्या घरामध्ये ना एखादा कलाकार जन्माला आलेला असेल, त्याच्या मनामध्ये काहीतरी वेगळंच इमॅजिनेशन चालू असेल, काहीतरी कल्पनाशक्ती तो लढवत असतो, पण त्याला नक्की कळत नाही याचं करायचं काय. आजपर्यंत जगाचे जेवढे काही प्रॉडक्ट्स तुम्ही बघाल ना, त्या प्रत्येक प्रॉडक्टच्या डिझाईन मागे एक डिझायनर असतो. त्याच्या कल्पनाशक्तीतून ते प्रॉडक्ट निर्माण झालेलं असतं, पण त्या प्रॉडक्ट डिझायनरला स्वतःची कल्पनाशक्ती मूर्त स्वरूपात आणण्यासाठी एक योग्य मार्ग मिळालेला असतो, आणि हाच मार्ग सिलिका आपल्याला देत असते. सिलिका ही कोचिंग इन्स्टिट्यूट आहे. आपल्या भारतातले जे मोठमोठाले कॉलेजेस आहे, NID असतील किंवा NIFT असतील किंवा नाटाच्या एक्झाम दिल्या तर तुम्ही आर्किटेक्ट होऊ शकता, तुम्ही ऑटोमोबाईल डिझायनर होऊ शकता. वेगवेगळे डिझायनरचे ऑप्शन्स मुलांपुढे उपलब्ध आहेत, पण आपल्याला ते माहितीच नाहीये, आणि हे देण्याचं काम सिलिका करत असते. आणि ह्याच्याबद्दल अजून एक सांगायचं म्हणजे माझी मुलगी सिद्धी ही सुद्धा सिलिकाची स्टुडंट आहे. 2 वर्ष मी तिला पुण्यात ठेवली, आणि पुण्यात जेव्हा आपली मुलगी आपण ठेवतो तर आपल्याला माहिती आहे खर्च पण असतो आणि एक जीवाला काळजी असते. पण मग अशीच इन्स्टिट्यूट की जिने ऑल इंडिया रँक मध्ये जवळपास 70% जास्त रिझल्ट सिलिका इन्स्टिट्यूट जर देत असेल, अशी इन्स्टिट्यूट जर आपल्या तालुका प्लेसवर आली तर नक्कीच सगळ्या मुलांना त्याचा फायदा होणार असतो. आणि म्हणून विचार केला, आणि मग मी चिरंजीत सरांशी कॉन्टॅक्ट केले की तुम्ही कधीतरी विचार करा, तालुका प्लेस मध्ये सुद्धा ही फ्रँचायझी खूप चांगलं काम करू शकते. 1 वर्ष गेलं मला त्यांना कन्व्हिन्स करण्यामध्ये, आणि आता ते संगमनेर मध्ये फ्रँचायझी द्यायला तयार झाले, आणि त्याचं मूर्त स्वरूप तुम्ही बघत आहात. नक्की सिलिका इन्स्टिट्यूटचा आपल्या संगमनेर मधल्या तालुका प्लेस मधल्या मुलांना फायदा होणार आहे. वर्ल्ड क्लास एज्युकेशन त्यांना मिळणार आहे. त्यांच्या आयुष्याला पण एक योग्य दिशा देऊ शकणार आहोत, आणि ह्या जगाच्या ब्युटिफिकेशन मध्ये नक्की संगमनेरची मुलं सुद्धा अग्रेसर असतील. कोणत्याही प्रकारे ते मागे राहणार नाहीत याची आपण ग्वाही देऊन मी विचार करते की पालकांनी आजपर्यंत स्ट्रॉबेरीवर खूप मनापासून
मी विचार करते की आजपर्यंत पालकांनी स्ट्रॉबेरीला खूप मनापासून प्रेम दिलेलं आहे. असंच प्रेम तुमचं ह्या सिलिकालाही मिळणार आहे आणि सिलिकाच्या माध्यमातून आपण ह्या जगामध्ये नक्कीच एक सुंदर अशी क्रांती आणणार आहोत. यासाठी तुमच्या सगळ्यांचं सहकार्य आमच्यासाठी मनापासून राहणार आहे, याबद्दल खात्री. थँक्यू सो मच. जगप्रसिद्ध इन्स्टिट्यूट आहे सिलिका इंटरनॅशनल डिझायनिंग मध्ये. त्या इन्स्टिट्यूटची फ्रँचायझी या ठिकाणी सिद्धी अरविंद वैद्य यांनी घेतलेली आहे. डॉक्टर संजोत वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या सिद्धीच्या पिताश्रींच्या मार्गदर्शनाखाली इन्स्टिट्यूट सुरू केलेली आहे. खरोखर या इन्स्टिट्यूटची संगमनेर सारख्या ठिकाणी अतिशय गरज होती. मी 2 वर्षापासून माझ्या नातीला डिझायनिंग करण्यासाठी खूप प्रयत्न केले, परंतु मला चांगली इन्स्टिट्यूट कुठे इथे संगमनेरमध्ये अवेलेबल नव्हती. ऑनलाईन क्लासेस करावे लागले, परंतु त्याच्यामध्ये समाधान झालं नाही. आणि आज समजलं की या ठिकाणी सिद्धी वैद्य हिने सिलिकाची फ्रँचायझी घेतलेली आहे आणि या ठिकाणी इन्स्टिट्यूट सुरू केलेले आहे. खरोखर सर्व संगमनेरकरांच्या दृष्टीने ही फार भाग्याची गोष्ट आहे. कारण इथे मी पाहिलं की गेली अनेक वर्ष अनेक विद्यार्थी या कोर्सेससाठी प्रयत्न करत होते, परंतु त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नव्हतं. अहमदाबादला जायची इच्छा आहे, मोठमोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये जायची इच्छा आहे, परंतु त्याची एंट्रन्स क्रॅश करण्यासाठी कुठेही या ठिकाणी सोय नव्हती. मग नाशिकला जावं लागायचं, पुण्याला जावं लागायचं, मुंबईला जावं लागायचं. पण आज आपल्या इथे संगमनेरमध्ये ही जी इन्स्टिट्यूट सुरू झाली ती खरोखर विद्यार्थ्यांच्या दृष्टीने, त्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने फार फार महत्वाची गोष्ट आहे. मी सिद्धीला आणि तिच्या सर्व कुटुंबियांना खूप खूप शुभेच्छा देतो. माझं नाव सिद्धी संजोत अरविंद वैद्य. मी संगमनेरची राहणारी एक छोटीशी मुलगी आहे, जिने एक माझ्या मम्मी सोबत वी हॅव स्टार्टेड अन इनिशिएटिव्ह कॉल्ड सिलिका. तर आता तुम्ही विचाराल सिलिका काय आहे एक्झॅक्टली. सिलिका इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन, कोचिंग इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन. सो सिलिका इज बेसिकली, जेव्हा मी माझं 10th झालेलं तेव्हा मला प्रश्न पडलेला की मी आर्किटेक्चर करू की मी डिझाईन करू. मला क्रिएटिव्ह गोष्टींची आवड तर होती, पण ऍट द सेम टाइम मला कळत नव्हतं की मी नक्की काय करावं. तर आम्ही पुण्याला गेलो, तिथे आम्हाला एक इन्स्टिट्यूट दिसलेली, कोचिंग इन्स्टिट्यूट, जे बोलत होते की दे विल प्रिपेअर मी फॉर दीज एक्झाम्स. सो आता जसे इंजिनिअरिंगसाठी तुम्हाला JEE ची एंट्रन्स द्यावी लागते, तुम्हाला मेडिकलसाठी नीटची द्यावी लागते. सिमिलरली जे क्रिएटिव्ह कॉलेजेस आहेत तिथेही तुम्हाला एंट्रन्स क्रॅक करावी लागते आणि दॅट इज वेअर सिलिका हेल्प्स यू. मला 2 वर्ष पुण्याला राहावं लागलं, घरापासून लांब राहावं लागलं आणि आम्हाला वाटतं की आता त्या गोष्टीला झाले 10 वर्ष. आजही आपल्या इकडची मुलं खूप ठिकाणी बाहेर शिफ्ट होतात, नाशिक, पुणे, मुंबई, जस्ट टू अटेंड दीज क्लासेस. तो आम्हाला वाटलं की मे बी आपण जर असं सेम एखादं इन्स्टिट्यूट इथे आपल्या संगमनेर तालुक्यामध्ये चालू केलं तर दॅट विल बी व्हेरी बेनिफिशियल. खूप लोकांना त्याचा फायदा होईल आणि त्यामुळे आम्ही सिलिका कोचिंग इन्स्टिट्यूट इथे ओपन केलं आहे. आज 15 जुलै त्याचं इनॉग्रेशन सेरेमनी आहे. सो प्लीज विजिट आवर सेंटर. आय होप की तुम्हा लोकांना अजून जर क्रिएटिव्ह करिअर्स बद्दल काही माहिती पाहिजे असेल तर वी आर हिअर टू हेल्प यू. आम्ही तुम्हाला जी पाहिजे ती मदत करूया. अँड येस, एनीवन हू इज इंटरेस्टेड इन बिकमिंग आर्किटेक्ट, डिझायनर्स और एनिथिंग क्रिएशन रिलेटेड, किंवा ज्यांना आवड आहे, कलेचा कल आहे, अशा मुलांनी डेफिनेटली आमच्या सेंटरला व्हिजिट करावं. यावेळी माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे, डॉक्टर संजय मालपाणी यांनीही शुभेच्छा दिल्यात. तर सिलिका इन्स्टिट्यूट पुणेचे डायरेक्टर चिरंजित रेघे यांनीही इन्स्टिट्यूटविषयी माहिती देत वैद्य कुटुंबाचं अभिनंदन केलंय. सिलिका नावाचं जे मोठं ऑर्गनायझेशन आहे, त्या ऑर्गनायझेशनची फ्रँचायझी आज सिद्धी अरविंद वैद्य, सिद्धी संजोत अरविंद वैद्य ही सुरू करत आहे. सिद्धी आमची खूप लाडकी आहे, तर तिला खास शुभेच्छा, खूप खूप अभिनंदन. एक वेगळं या वयामध्ये जरा वेगळा विचार करण्याची तिची क्षमता आहे, जो रॅशनल आहे आणि योग्य आहे असा विचार ती करते. आता जे खूप नवीन नवीन क्षेत्र आहेत, आपली एज्युकेशन सिस्टीम आता इव्हॉल्व्ह होते. सुरुवातीला शिक्षणाचं प्रमाणच खूप कमी होतं, त्यावेळेस शिक्षणाचं सार्वत्रिकरण करणे हे आपल्या पुढे आव्हान होतं, एक समाज म्हणून किंवा शासन म्हणून. नंतरच्या काळात आता व्यावसायिक शिक्षण देणं हे सुद्धा खूप गरजेचं होतं. त्यामुळे अनेक वसंतदादा पाटील यांनी क्रांतिकारक निर्णय होता की अनेक व्यावसायिक संस्था सुरू केल्या, त्यांनी परवानगी दिली.
त्यातून मेडिकल इंजिनिअरिंग असेच असेल, फार्मसी आहे, MBA आहे, मॅनेजमेंट आहे, असे अनेक जे कोर्सेस आहेत व्यावसायिक, त्याचा एक खूप प्रसार झाला आणि त्याचा खूप फायदाही झाला आपल्याला देश म्हणून. आणि आता तिसरी स्टेज आहे की आता जे काही वेगळे एरियाज आहेत, विशेषतः डिझाईन, आर्किटेक्चर, फाईन आर्ट्स, ह्या ज्या काही कलेच्या दृष्टीने आणि सर्व नवीन या सर्व गोष्टींच्या दृष्टीने जे क्षेत्र आपल्याला अपरिचित आहे, अशा क्षेत्रामध्ये आता सिद्धीने संगमनेर, केवळ संगमनेर नाही, इतर सर्व परिसरातील आजूबाजूच्या तालुक्यातील तरुणांना, तरुणींना हे नवीन संधी इथे निर्माण करून दिली आहे. सिद्धीचं मी मनापासून अभिनंदन करतो. नमस्कार, माझं नाव चिरंजीत रेगे. मी सिलिका इन्स्टिट्यूट या संस्थेचा डिरेक्टर आणि CEO आहे. सिलिका इन्स्टिट्यूट ही मुंबईमध्ये हेडक्वार्टर्ड एक इन्स्टिट्यूट आहे जी मुलांना डिझाईन, आर्किटेक्चर, स्वे कर्मण्यभिरत, आपल्याला जे येतं ते आतलं बाहेर आपण जर करू शकलो, की माझ्या मनात जे आहे ते मला माझं प्रोफेशन म्हणून करता आलं पाहिजे, मला ज्याची आवड आहे ते मला करता आलं पाहिजे, हे ज्या क्षणी जमेल, स्वे कर्मण्य अभिरतः, त्या कामात अभिरत झालं तर काय घडतं, संसिद्धिम लभते नरः, त्याला सिद्धी प्राप्त होते. आणि आज सिद्धीनं ही सिद्धी प्राप्त केलेली आहे. आणि इतकं छान हे सिलिकाचं या ठिकाणी ट्रेनिंग सेंटर ओपन झालेलं आहे. रगे साहेब, थँक्यू फॉर दिस अपॉर्च्युनिटी गिव्हन टू संगमनेर, अँड आय एम व्हेरी शुअर शी विल डू अ वंडरफुल जॉब. आम्ही सगळे तिच्यासोबत आहोत, आम्ही सगळे तिच्यावर खूप प्रेम करणारी मंडळी आहोत आणि त्यामुळे तिनं काहीतरी नवीन सुरू केलं म्हटल्यानंतर आम्ही सगळे तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आणि इथलं हे सेंटर निश्चितपणे खूप यशस्वी होईल, यात काही शंका नाही. ते टीचर्सही खूप चांगले मिळतील, कारण संगमनेरमध्ये ऑलरेडी खूप चांगली मंडळी या क्षेत्रात काम करणारी आहेत, ती मदत करतील तिला. आणि हे नवीन सेंटर निश्चितपणे संगमनेरातल्या आर्टिस्ट मुलांना एक वेगळ्या प्रकारची दिशा देण्याचं काम करेल. जग अत्यंत वेगानं बदलत आहे, याचं प्रचंड आगमन ज्या वेगानं होत आहे त्या वेगानं तुमच्या माझ्यापैकी प्रत्येकजण डिझायनर झालेला आहे. कारण आपल्याला काहीच करावं लागत नाही, आपल्याला फक्त ChatGPT जायचं आणि आपल्याला सांगायचं की लगेच पोस्टर तयार होऊन येतं. हे आता व्हायला लागलंय. त्यामुळे जे पोस्टर करायला पूर्वी आपण डिझायनरकडे जायचो ते पोस्टर आपण आपल्या आपल्या घरीच तयार करायला लागलेलो आहोत, ही वस्तुस्थिती आहे. परंतु हे आक्रमण केवळ डिझायनिंगच्या क्षेत्रात नव्हे, अगदी प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक क्षेत्रामध्ये, सॉफ्टवेअर असो, अकाउंटिंग असो, मेडिकल प्रोफेशन असो, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला हे पाहायला मिळेल. त्या प्रत्येक ठिकाणी टिकणार कोण आहे, तर जो चाकोरी बाहेर जाऊन विचार करतो, जो वेगळा विचार करू शकतो, ज्याच्यामध्ये वेगळी क्रिएटिव्हिटी आहे, अशा मंडळींचा त्यांना काही कधीच आयुष्यात त्यांना अडचण येणार नाही. आणि कलाकार मंडळी जी असतात, म्हणजे सिद्धीमध्ये या कला ज्या आलेल्या आहेत, तर वडील आर्किटेक्ट आहेत, आई तर वेगवेगळ्या क्षेत्रात कलाकार म्हणून आपल्या सगळ्यांना त्या ख्यातनाम आहेतच, तर त्यांचं संगीत, त्यांचं ड्रॉइंग, असं सगळं तिच्यामध्ये ते जे आलेलं आहे आणि त्या घरातून मिळालेला जो वारसा असतो, तो वारसा ती आता पुढे चालवते आहे. ती स्वतः प्रॉडक्ट डिझायनर आहे आणि खूप छान अशा पद्धतीचं काम या सिलिका सेंटरमध्ये तिच्या माध्यमातून होईल, यात काही शंका मला नाही आहे. तिला आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. फाईन आर्ट्स या क्षेत्रांसाठी गायडन्स देते आणि त्या क्षेत्रांमध्ये जर तुम्हाला बॅचलर्स या डिग्रीसाठी ऍडमिशन घ्यायची असेल तर त्याच्यासाठी ज्या एंट्रन्स एक्झाम्स असतात त्याच्यासाठी तयारी करून घेते. सिलिकाचा जन्म हा 2003 मध्ये मिस्टर आणि मिसेस रेगे म्हणजे माझ्या आई वडिलांनी चालू केलेला आणि तेव्हापासनं ते पहिलं सेंटर जे मुंबईला होतं तेव्हापासनं आता सिलिकाचं हा आज आपण इकडे संगमनेरमध्ये आहोत आणि त्याचं 31वं सेंटर आता आपण सुरू करतो आहोत. तर संगमनेरमध्ये हे सेंटर सुरू करणार आहेत डॉक्टर संजोत वैद्य, ज्या एक रिनाउंड एज्युकेशनलिस्ट आहेत. त्यांची स्वतःची एक खूप मोठी शाळा, स्ट्रॉबेरी स्कूल म्हणून ICSC ची शाळा संगमनेरमध्ये चालते. त्यांचे मिस्टरही आर्किटेक्ट आहेत. त्यांची जी मुलगी आहे सिद्धी, ही सिलिकाची ऍक्च्युली 10 वर्षापूर्वीची स्टुडंट आहे, जिने पुण्यामध्ये येऊन सिलिकामध्ये कोचिंग घेतलं आणि ती फार चांगल्या एका डिझाईन कॉलेजमध्ये तिला ऍडमिशन मिळाली आणि मग ती आता डिझायनर म्हणून कामही करते आणि पुढे जाऊन आता खूप सक्सेसफुल करिअर करते आहे. तर हे तिघं एक टीम आहेत जे सिलिकाचं संगमनेरचं सेंटर सुरू करतायत आणि संगमनेरमध्ये सुरू करण्याची मेन रिझन म्हणजे की डॉक्टर संजोतनीच मला सांगितलं की ही जी संगमनेरमध्ये ज्या ज्या मुलांकडे डिझाईनसाठी किंवा आर्किटेक्चरसाठी कल आहे
त्यांना इच्छा आहे, पॅशन आहे, त्या मुलांना नाशिक, मुंबई, पुणे या बाहेरच्या शहरांमध्ये जाऊन प्रशिक्षण घ्यावं लागतं. तर त्याच्या जागी त्यांना संगमनेरमध्येच काहीतरी अवेलेबल जर आपण करून देऊ शकलो तर काय वाईट आहे. तर ह्या भावनेखाली इथे आपण हे सेंटर चालू केलेलं आहे आणि मला त्यांना खूप खूप शुभकामना हे सेंटर सुरू करण्याबद्दल. आणि माझा जरूर विश्वास आहे की ते खूप चांगलं चालवतील आणि मुलांना जे अतिशय चांगलं शिक्षण द्यायचंय, गायडन्स द्यायचंय, आई वडिलांना जी त्यांना इन्फॉर्मेशन द्यायची ती खूप चांगल्या प्रकारे ते देतील. ऑल द बेस्ट. सिलिका कोचिंग इन्स्टिट्यूटची शाखा संगमनेरमध्ये सुरू होताच अनेक विद्यार्थ्यांनी इथं ॲडमिशन घेतलंय. या उद्घाटन सोहळ्यासाठी अनेक मान्यवर, पालक आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येनं हजर होता. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर. कुटे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर. हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय. कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर.